अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर, गणपती बाप्पा उंदरावर. सागर मंथन पै केले त्यामारी आवती त्याला सापडले सुरपाना भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. प्रसाद घेण्यासाठी प्रसाद यांच्या इथे आपण जाणार आहोत. प्रसाद खायला. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूप भारी होणार आहे. तर आज आहे गणेश चतुर्थी म्हणजे बाप्पाचा दिवस आहे. तर तुम्हाला माहिती आहे गणेश चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाचा विराजमान ह्या दिवशी होतात आणि घरोघरी सर्वजण गणपती बाप्पाला आणतात आणि त्याची स्थापना करतात. तर चला तर मग आज आपल्याच दादांचा गणपती आहे. तर आता त्याची स्थापना चालू आहे. तर व्लॉग तुम्ही लास्टपर्यंत आणि एंडपर्यंत बघा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला व्लॉग. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे स्थापना चालू आहे बाप्पाची आणि हे आहेत आपले भटजी बाबा. बाबाची स्थापना लय जोरात असते, जाम भारी करतात. पहिलेपासून आपल्या गणपतीची बाप्पाची स्थापना बाबाच करतात. आम्ही सुद्धा खूप उत्सुक आहोत मेन म्हणजे आरती घ्यायला, कारण आरती घ्यायला आम्ही खूप माहेर असतो. एक सांगू का तुम्हाला, खरं तर सर्वांचे आवाज जयदेव जयदेव त्यावेळेसच आवाज होतात, कारण की भरपूर जणांच्या अर्ध्या पाठच नसतात. आमचा बापू ना आता जोरात आरत्या गाणार आहे. जाम येते का तुला आरती? आरती येते का तुला? काय रे बोल जयदेव जयदेव करता येतो, बोल जयदेव जयदेव करता येतो. गेम खेळता येतो. निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गावलाव दे विक्राला ब्रह्मणे मला दिशे कंठ काला रावण सुंदर मसा दिवाला ते तुझ्या आदरणी मनवाने झुंजुला. जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती वालू तुझा पुरगवला. जय देव जय देव. कर्पूर गौरा भोळा नये विचारा. आगांगी पार्वती सुंदर श्यामाला. विभूती देवला आईचा शंकर डोबे उमाळला. जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. जागरा परपणी वंदन सुंदर वदनारी. पंचानन मनमोहन वंदन चुकारी. सत्कोटी जय देवाचे उच्चारी. जय देव जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती
देवनी वाट मी पाहे नीलावरी कर ठेवणी तर थोड्याच वेळात आता आमच्या आरती गावागावांमध्ये प्रत्येक म्हणजे आमच्या गावामध्ये घरोघरी आम्ही जातो आणि आरती म्हणजे जिथे जे गणपतीची स्थापना केलेली असते तिथे आरती संग्रह करतो. तर आता बाबांना आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये. पहिला सुरुवात सोडून या देती इंडिया पताका वैष्णवनाथची पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णा वाकीची जय जय. सर्वप्रथम मंदिरातून झालेली आता दुसरा नंबर कोणाचा आहे? कुठे जायचं आता आपल्याला? वाडी. हा आता वाडीमध्ये जायचा आणि मग गावात ना. हा म्हणजे पहिला सुरुवात करायची टोकापासून काय वरतून खालती. हा पहिला वरच्यावाली आणि खालच्यावाली वाजव जोरात वाजव. तर मित्रांनो आता आम्ही आमच्या वाडीमा चाललो आहे. रोहित बिल्डर आपले आलेले आहेत. गुलशन भाऊची पण एंट्री झालेली. काय रुपेश भाऊ काहीतरी बोलले. आता भरपूर देवस्थान झाल्यानंतर जामच क्राऊड झालेला आहे दांबिडीपाडा गावामध्ये. राकेश भाऊ पुला ईश्वर आता भरपूर पब्लिक झालेली आहे. येस बंटी भाऊ अक्षय भाऊची एंट्री झालेली अक्षय भाऊची बॉडी बिडी बनून फुल. आमचा अजून एक न्यू ब्लॉगर आलेला आहे मिस्टर राजू पाटील. खरंच लय गरम झाला ना. तर आमचे दुसरे ब्लॉगर राजू पाटील उर्फ त्यांचा आयडी नेम तुम्हाला तर माहितीच असेल रायडर दादूस. खूप सध्या ते फेमस होत चाललेले आहेत. खरंच माझा 100% त्यांना सपोर्ट असेल. खरंच तुम्ही पण नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा त्यांच्या आयडी वरती. तर असा प्रसाद घेण्यासाठी प्रसाद यांच्या इथे आपण जाणार आहोत. प्रसाद खायला.
मित्रांनो आता पुढची फेरी आता आम्ही जाणार आहोत दादाकडे. रोहित भाऊ ऑन द फायर. बोल. अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर, गणपती बाप्पा उंदरावर. तर आता आम्ही चाललो आहे राजू दादांकडे. दुसरे ब्लॉगर रायडर दादूस. आमचे कुक पण येतं आमच्या सोबत. संकेत पाटील कुक आमचे. बिर्याणी स्पेशलिस्ट. हे काय बिर्याणी स्पेशलिस्ट. मी राजू दादांच्या घरी आलेलो आहे. आपले दुसऱ्या ब्लॉगरच्या घरी आलेलो आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आम्ही जाणार आहोत बबल्या दादांच्या इथे. गणपती बाप्पा. पाहू शकता अशी परंपरा आमची. दरवर्षी एकत्र आम्ही सगळे ग्रामस्थ मंडळी येऊन घरोघरी जिथे गणपती स्थापना करतो तिथे जाऊन आरती संग्रह घेतो. आता आलेलो आहे आपण वैभव दादांकडे. जिगरी यार बिचार गए थे मिल गए जिगरी यार. रामचंद्रम हरे राम हरे राम 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 हरे हरे. जय श्रीराम. जय. तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे गणपती बाप्पा आणण्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी जवळजवळ 1894 पासून सुरुवात केलेली आणि तेही पुण्यामध्ये स्थापना केलेली सर्वात आधी गणपती आणण्याची. आणि तीच प्रथा आता आपले आगरी समाज जे मराठी सगळे म्हणजे जेवढे समाज आहेत ना ते सगळे घरोघरी गणपती आणतात आणि त्याची स्थापना करतात.
आणि जवळजवळ गणपती बाप्पा काही जण 1.5 दिवस ठेवतात, काही जण 5 दिवस ठेवतात आणि काही 10 दिवस, तर काही जण तर 20-21 दिवस ठेवतात. तर माझी एवढीच प्रार्थना असेल सर्वांपुढे, तुम्ही 10 दिवस ठेवता, 21 दिवस ठेवता, तर 10 दिवस ठेवता, पण 10 दिवस तेवढीच देवाची पूजा आणि त्या रीतीने जे 10 दिवस देवाची मनोभावाने पूजा केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, हेच माझं मत आहे. आता तर दीड दिवसाचे तर खूपच गणपती झालेले आहेत. घरोघरी म्हणजे गणपती बघायला भेटतात. मग त्याबद्दल देवाबद्दलची प्रेम म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या मनामनात निर्माण झालेला आहे. तर तुम्हाला पण व्लॉग कसा वाटला, आवडला का नाही? जर आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असेल का आमच्या आगरी समाजामध्ये घरोघरी कसा गणपती म्हणजे स्थापना करतात आणि कशा रीतीने एकत्र मंडळी अशी युनिटी टाईपमध्ये एकत्र येतात आणि घरी जाऊन गणपती बाप्पा आरती घरोघरी घेतली जाते, जेणेकरून जरी कोणामध्ये द्वेष, राग, मतभेद असतील ते एकत्र येऊन दूर होतात. हीच त्यामागची प्रतिमा असते आणि तेच आम्ही पिढ्यानपिढ्या जोपासत जाणार यापुढे. तर तुम्हीसुद्धा अशाच रीतीने म्हणजे जेव्हा गणपती बाप्पा आणाल आणि एकत्र तुम्ही जर सगळे येऊन घरोघरी आरती गा, म्हणजे तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या परत सोसायटी वगैरेमध्ये कुठे तुम्ही जेव्हा गणपती स्थापना करता तर सगळ्या ठिकाणी का, जेणेकरून असं त्याला वाटलं नाही पाहिजे का हे मला वेगळे पकडतात, हे आमच्याकडे यायला नाही बघत. थँक्यू. जर तुम्हाला व्लॉग आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ह्याहूनही अधिक सुंदर व्लॉगमध्ये पुढच्या भेटूया आपण. बाय.